यावर्षी 19वी भीमथडी जत्रा त्याचं नियोजन आपण 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर या दरम्यान करत आहोत आणि त्यासाठी आज आपल्या सर्वांना इथं निमंत्रित केले. आपल्या सगळ्यांचं ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून मी त्या संस्थेची सचिव आणि विश्वस्त या नात्याने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. यावर्षी 320 स्टॉलची भीमथडी जत्रेचं नियोजन झालेलं आहे आणि या प्रेससाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधव, मान्यवर, सर्व मीडिया यांचं मी मनापासून आभार मानते की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात. भीमथडी जत्रेचं वैशिष्ट्य यावेळेला आपण ही भीमथडी जत्रा आपल्या देशी फुलांना आपण समर्पित केलेली आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो आपली फुलं. तर त्याचं प्रवेशद्वार आणि त्याचं डेकोरेशन यावर्षी आपण भीमथडी जत्रेसाठी आपण त्याची निवड केलेली आहे. डिसेंबर महिना असून सुद्धा, कारण डिसेंबर महिन्यामध्ये फुलं आणणं फार मुश्किल असतं, पण प्रयत्न करतोय आम्ही की ते जास्तीत जास्त कसं छान होईल, कारण परदेशी फुलांचं एवढं अतिक्रमण झालेलं आहे आज सगळ्या इव्हेंटमध्ये. तर थोडंसं देशी फुलं आपली जी आपली रोजची पूजेमध्ये असायची त्या फुलांना आपण जास्त हायलाईट इथं करणार आहोत. शहरी भागातील महिलांसाठी किचन गार्डन व टेरेस गार्डनचे स्टॉल्स आपण तिथे हे करतोय त्यांना माहितीसाठी. त्याचबरोबर मिलेटची उत्पादनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण हायलाईट करतोय. थोडं वाढणारा कॅन्सर आणि शुगर डायबेटिक पेशंटसाठी सध्या मिलेट खूप गरजेची वस्तू आहे, त्यामुळे त्याचं आपण वेगवेगळी उत्पादनं आणि खाद्यपदार्थ आपण या भीमथडी जत्रेमध्ये परत एकदा त्याचं हे करतोय. त्याचबरोबर GI मानांकन असलेले महाराष्ट्रातील धान्य व प्रक्रिया उद्योगातले स्टॉल्स, ज्वारी, द्राक्ष, मिलेट्स याचे स्टॉल्स तिथे असणार आहेत. त्याचबरोबर बाकी इतर भीमथडी जत्रा जी आमची महिलांची असते त्या जो साधारण 24 ते 25 जिल्ह्यातून प्रातिनिधिक ह्याच्यावरती महिला तिथं येतात. मग त्यांचे मसाले असतात, उन्हाळी कामं असतात, कलाकुसर असते किंवा त्यांनी केलेल्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतात, तर त्या सगळ्या घेऊन तिथं महिला नेहमीप्रमाणे येणार आहेत. त्याचबरोबर ग्रामीण कलाकारांची, 12 बलुतेदारांची एक रांगोळी आपण तिथं काढतोय की ही एक जी कला आहे तो एक म्हणजे आम्ही लहानपणी बघितलेली ही जी मंडळी होती ती जी प्रत्येकावर एक कम्युनिटीवर एक जबाबदारी असायची. कुणी म्हणजे अगदी केस कुणी कापायचे, कुणी मडकी बनवायची, कुणी हे करायचं सांबार, आणि या सगळ्या कुंभार वगैरे सगळे ते सगळे आता त्या जमा व्हायला लागलेत. म्हणजे मुलांना सुद्धा कधी कधी आता कधी पुढच्या पिढीला हे कळेल का नाही मला माहिती नाही, तर त्यांचं 12 बलुतेदारांची रांगोळी आणि त्यांची कामं आपण रांगोळीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या कलाकारांना आपण एक ती रांगोळी दिलेली आहे. तर ते एक छान असा एक उपक्रम आपण यावेळच्या भीमथडीमध्ये राबवतोय. नेहमीप्रमाणे प्लास्टिक मुक्त भीमथडी याही वर्षी आपण काटेकोट प्रयत्न करतोय की प्लास्टिकचा वापर कमीत कमी, आणि पुणेकरांनी आणि ग्राहकांनी येताना कापडी पिशव्या घेऊन याव्यात आणि आम्हाला सहकार्य करावं अशी एक आमची नेहमीची विनंती राहील. वाढती वाहतूक आणि समस्या यासाठी इन अँड आउट आपण वेगवेगळे रस्ते आपण केलेले आहेत आणि पार्किंग आहे ते नेहमीसारखं 5 एकरमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था गाड्यांची केलेली आहे. आणि हे वर्ष आहे हे राष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यामुळे आपण महिलांना प्राधान्यक्रमाने शेतकरी महिलांना आपण याच्यामध्ये जास्त प्राधान्य दिलेलं आहे भीमथडी जत्रेमध्ये, आणि शेतकऱ्यांचे स्टॉल्स आपण जास्तीत जास्त याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 15 डिसेंबर पासून आपण ऑनलाईन तिकीटची पण व्यवस्था यावेळेला भीमथडी जत्रेला करतोय. QR कोड आपण ऑनलाईन 15 डिसेंबर पासून. सिलेक्टच्या दालनामध्ये 12 राज्यातील ग्रामीण भागातील कारागिरांनी बनवलेले कपडे, ज्वेलरी आणि हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स असतील. ज्या हस्तकला जे बाहेरच्या राज्यातनं जे लोक येतात त्यांच्या जे काही ते बनवलेल्या वस्तू असतात, कापड असेल, हे सगळं हँडलूम असतं, प्युअर असतं आणि नॅचरल कलर्स त्याला त्यांनी यूज केलेले असतात आणि असंख्य लोकांचे हात त्या वस्तूला, त्या कापडाला लागलेले असतात बनवताना. त्याचबरोबर वेस्ट बेंगॉल येथील विश्व बांगला हा राज्याचा ब्रँड वेगवेगळी हस्तकला, हातमाग कपडे घेऊन येत आहेत. तसेच राजस्थानचा जो एक रॉयल फॅमिलीला जी सिफॉन साडी देणारी जी एक हातमागची एक खूप सुंदर युनिट आहे, तर ते पण यावेळेला आपल्या भीमथडी जत्रेमध्ये येते. ह्या वेळेला थोडंसं राजस्थान जास्त आहे भीमथडी जत्रेमध्ये आणि सगळं हँडलूम आणि ह्याच्या सगळ्या गोष्टी ते घेऊन येणार आहेत. मणिपूर, आसाम, बांबू आणि केनच्या वेगवेगळ्या वस्तू हस्तकलेच्या, उत्तर प्रदेशमधून राज्यातील गोधड्यांची त्यांची एक वेगळी पद्धत आहे
UPचा तो एक स्टॉल आहे आणि महाराष्ट्रातनं लाकडी वस्तू असं हे सिलेक्टचं दालन आपण वेगळ्या पद्धतीने जे पुण्यातल्या काही विशिष्ट क्राऊडला ते आवडतं, ज्याला प्युअर आवडतं, नॅचरल आवडतं, तर ते हँडलूमसाठी आपण हे सिलेक्टचं दालन चालवतो आणि त्यामध्ये हे सगळे 12 राज्यातून लोक तिथं येणार आहेत. त्यामुळे सिलेक्ट दालन करताना पण त्याच्या मागची जी कल्पना होती सईची ती की हातमाग हा जो विषय आहे तो थोडासा आता वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये हे झालेलं आहे, कारण लोकांकडे आता पेशन्स नाही राहिला, कारागीर नाही राहिलेले, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कमी होत चालली आणि लोकांना आता सगळं स्पीडनी पाहिजे, म्हणजे लवकर लवकर पाहिजे. तर ते एक साडी बनवायची म्हटलं तर त्याला कधी कधी 5 महिने 6 महिने हातमागावरच्या साड्यांना लागतात आणि ते वेगळं असते, त्याच्या असंख्य लोकांची पोटं त्याच्यावरती चालतात. त्यामुळे आपण हे सिलेक्टचं दालन काही वर्ष झालं करतोय आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आता सिलेक्टमध्ये 30 स्टॉल आहेत, कृषी आणि शेतकरीचे 25 स्टॉल आहेत, महिला बचत गटांचे 150 स्टॉल आहेत, जेवणामध्ये 90 आहेत आणि इतर जे लोक आहेत कलाकार त्यांच्यासाठी 30. काही भीमतडी जत्रा करायचं म्हणलं की एक आर्थिक नियोजन आम्हाला करावं लागतं. भीमतडी जत्रा ही करत असताना 30% महिला त्याचा शेअर उचलतात स्टॉलच्या भाड्यामधनं आणि इतर जे 17% पैसे असतात ते आम्हाला बाहेरून स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून करावे लागतात. त्यात सगळ्यात मोठा स्पॉन्सरर आमचं राहुरी कृषी विद्यापीठ आहे. पहिल्यापासूनच त्यांनी आम्हाला मैदानाच्या बाबतीत, ग्राउंडच्या बाबतीत खूप चांगलं सहकार्य केलं, म्हणून खरं तर आम्ही भीमतडी करू शकलो, नाही तर भीमतडी आम्ही करू शकलो नसतो. आणि तिथं लागणाऱ्या सर्व ज्या फॅसिलिटी आहेत, म्हणजे वीज असेल, त्याला सगळे जनसेटवर सगळ्या लाईट वगैरे आम्हाला द्याव्या लागतात आणि इतर जे कलाकार येतात तिथं आदिवासी भागातले कलाकार याही वेळेला नृत्य सादर करणारे, तर त्यांचं येणं जाणं, राहणं, मानधन, त्यांचं जेवण, नाश्ता आणि राहण्याची व्यवस्था ही सर्वात जो ताण असतो तो भीमतडीवर असतो आणि ती सगळी व्यवस्था भीमतडी करत असते. कारण हे कलाकार पुण्यामध्ये आणणं आणि ती कला पुणेकरांच्या समोर सादरीकरण करणं, तो एक वेगळा जिवंतपणा त्या वातावरणामध्ये येतो. त्यामुळे याही वेळेला आपण आदिवासी लोकांना तिथे आणतोय. आणि नंदीबैल हा तर आमचा ब्रँड अँबॅसिडर आहे, त्यामुळे त्याच्याशिवाय भीमतडी तर भरूच शकत नाही, तो तर राहणारच आहे. असं एक वेगळं दालन. आणि 70% महिला बचत गट आहेत त्या नवीन आहेत. दरवर्षी आम्ही 2 वेळा सहभाग घेतलेल्या महिला असतील तर त्यांना आम्ही बाजूला थांबायला सांगतो आणि नवीन महिलांना संधी देतो. कारण भीमतडी जत्रा ही सुरू करतानाच उद्देश असा होता की ग्राहक आणि उत्पादक याच्या मधला दुवा साधायचा, त्यामुळे प्रत्येकीला संधी मिळाली पाहिजे तिथं येण्याची. त्यामुळे ग्रामीण भागातल्याच महिला जास्तीत जास्त घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. PDCC बँक ही पण एक आमची स्पॉन्सरर असल्यामुळे त्यांचे पण स्टॉल आम्ही सिलेक्ट करताना थोडे ग्रामीण मधले बाजूचे स्टॉल आम्ही घेतलेले आहेत. जास्तीत जास्त संधी ग्रामीण भागातल्या महिलांना देण्याचा हा भीमतडीचा यावेळीचा पण प्रयत्न आहे. 70% स्टॉल्स नवीन आहेत, जेवणामध्ये पण आणि आतल्या ह्याच्यामध्ये पण नवीन आहेत. त्यामुळे आपण या उपक्रमाला नेहमीच चांगलं प्राधान्यक्रमाने प्रसिद्धी देता, पोचतात. पण नाताळ आहे, ख्रिसमस आहे, त्यामुळे लोकांना जर ख्रिसमसचं नियोजन करायचं असेल तर लवकरात लवकर लोकांना समजले की भीमतडी 20ला चालू होती आणि 25ला संपतीये, तर लोक तसं त्यांच्या सुट्ट्यांचं प्लॅनिंग करतील, भीमतडीला येऊन मग नंतर ते त्यांच्या ख्रिसमसच्या सुट्टीला पण ते जाऊ शकतात. तर तेवढं तुम्ही सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील. तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही